वळूया पुढच्या बातम्यांकडे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी शनिवारी सेवातीर्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना अमेरिकेला येण्याचे निमंत्रण दिले। मार्को रुबियो हे भारत दौऱ्यावर आहेत, त्यात त्यांनी मोदी यांच्यासह तासभर चर्चा केली। या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या व्यतिरिक्त NSA राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते। यावेळी अमेरिका आणि भारतादरम्यान सुरक्षा, व्यापार आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली। रुबियो यांचा हा दौरा डॅमेज कंट्रोल असल्याचं बोललं जात आहे। भारत भेटीआधी ते नाटोच्या स्वीडनमधल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही सहभागी झाले। नाटोसह अमेरिकेचे संबंध सध्या प्रचंड ताणले गेलेत। भारतासह देखील गेल्या 2 वर्षात दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले। त्यातच ट्रम्प यांनी चीन दौऱ्यादरम्यान चीनचं कौतुक करत आशियाई राजकारणात अस्वस्थता निर्माण केली। त्यामुळे आता डॅमेज कंट्रोलची जबाबदारी पार पाडत रुबियो हे परदेश दौरे करत असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या भेटीनंतर मार्को रुबियो यांनी ट्विट करत पंतप्रधानांबरोबरच्या भेटीबाबतची माहिती दिलेली आहे। त्यांनी काय नेमकं ट्विट केलंय ते पाहूया। नवी दिल्लीमध्ये मी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो। भारत आणि अमेरिकेतील संबंध अधोरेखित करण्यासाठी ही भेट होती। आम्ही पश्चिम आशियातील तणावावर चर्चा केली। भारत अमेरिकेतील ऊर्जा पुरवठा साखळी आणि नवीन तंत्रज्ञानातील भागीदारीवरही चर्चा केली। पंतप्रधानांना अध्यक्ष ट्रम्प यांच्या वतीने व्हाईट हाऊस भेटीचं आमंत्रण देताना मला आनंद झाला। दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे भारतात येताच मुंबईमधल्या इराण कॉन्स्युलेटने एक खोचक ट्विट केलंय। मार्को रुबियोंचा भारतात विमानातून उतरतानाचा फोटो टॅग करत इराणच्या दूतावासाने हिंदीमध्ये ट्विट केलंय। त्यात रुबियो यांना खोचक सल्ला देण्यात आलाय। थोड़ा सीख लो यार, सभ्यता का क्रॅश कोर्स फ्री में मिल जाएगा असं इराणने म्हटलंय। इराण अमेरिकेत सध्या शस्त्रसंधी झाली आहे, मात्र युद्धाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे उलट-सुलट प्रतिक्रिया देत असतात, वेगवेगळे दावे करत असतात। दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असताना रुबियो भारतात आलेले आहेत आणि त्यातच इराणने हे खोचक ट्विट केलेलं आहे।